रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. घे अजून एक घे ते घे ते चालेल लवकर घ्या. समर्थन करणारे त्याच धर्तीचे आहेत म्हणून ते समर्थन करतायत. प्रश्न असा आहे जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, तो कोणी का असना. आणि कुणाल कामरांनी जे काय वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जे शिवसैनिकांनी केलेलं आहे की ज्याला जशाच तसं उत्तर दिलेलं आहे आणि जे काय समर्थन करणारे आहेत त्यांचाही जाहीर निषेध करतो. पण संजय राऊत कुणाल कामराचं समर्थन करताना दिसत आहेत. कुणाल कमाल आहे अशा स्वरूपाचे ट्विट करून तुम्हाला संकेत देतात म्हणते. आम्ही ते संकेत स्वीकारतो. आम्ही काय घाबरतो काय त्या संजय राऊतला. संजय राऊत असो नाही तर आणि कोण असो, जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि त्याचं प्रायश्चित त्यांना घ्यावं लागेल. कुणाल कामराचं बोलवता धनी कोण आहे मग? त्या ते देते ना त्याला समर्थन, तेच बोलवते धरी आहे, दुसरं कोण आहे. संजय राऊत म्हणतात की महाराष्ट्रात गुंडगिरी सुरू झाली आहे, महाराष्ट्राचा बीड झालाय असं म्हणतात. आमची पद्धत आहे. बाळासाहेबांनी काय सांगितलंय, आपण होऊन कोणाला पाय लावायचा नाही, पण दुसऱ्याने जाणून बुजून पाय लावला तर बाकी त्याला सोडायचं नाही. ती वृत्ती आम्ही अवलंबणार. कारण आम्ही काय बोललो का, आम्ही पहिलं कोणाचं नाव घेतलं का, आम्ही काय चुकीचं बोललो का. मग जर आमच्या नेत्यांच्या बद्दल असं जर वक्तव्य जर कोण करत असेल तर कोणी का असेल त्याला काम करून आम्ही कायद्याचा काय प्रश्न आलाय. तुम्ही जर आमचं चुकीचं वस्त्रहरण करायचा प्रयत्न कराल तर आम्ही ते करून देणार. जे काय त्याला जशाच तसं उत्तर देऊ आणि त्याला आम्ही दाखवून देऊ. तुमचंच आहे, सरकार असलं तर काय आलं, सरकारमध्ये असलं तर काय कोणावरती कोणी असे आक्षेपार्ह वक्तव्य करायचं का. असं काय कायद्यात आहे, व्यवस्था तुमच्याच हातात आहे आणि त्यामुळे आरोप करू ना, त्याला सामोरं जाऊ ना. आम्ही तुम्ही एवढे कशाला काळजी करताय. संजय राऊत असं म्हणतात की कुणी दाढीवरती बोललं तर आता काय दाढ्या पण काढून टाकायच्यात का, असं ते प्रश्न उपस्थित करतात. सगळ्याच गोष्टीवरती आम्ही त्याला हे नाही करणार, परंतु एखादी बाब खरोखर चुकीची आहे ते चुकीचंच म्हणणार. मग ते काही का असं ना, त्यांनी पण तालतम्य ठेवून बोलायला पाहिजे. पण त्यांच्याकडे राहिलंच नाही का, आता ते करतील काय. म्हणून आता कोणाच्या तरी खांद्यावरती बंदूक ठेवून जर चाप पडायचा प्रयत्न कोण करत असाल तर ते आम्ही करू दे. गोगावलेजी, तुम्ही रायगडचं प्रतिनिधित्व करता. खरं तर प्रशांत कोरटकर असेल, राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात अपशब्द काढलेले आहेत, त्यांच्या विरोधात एकही गुन्हा दाखल नाहीये. होतोय गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांची पळापळ आहे. अँटीसेप्टी बेल त्यांना घेतला होता, एकही गुन्हा नाहीये. चाललंय त्याच्या. आणि याच्यामध्ये जे काय थोडं तफावत आहे ते सगळं हे शिवसैनिक आक्रमक होतात. शिवसैनिक शिंदेच्या विरोधात एक शब्द काढला म्हणून एवढे आक्रमक होतात. मग राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर वरती एवढे आक्रमक का होत झाले ना. नाही? आक्रमक झालंय, सगळं झालंय, कायद्याने चालू आहे. ते पळापळी करताय, ते सगळं झालेलं आहे. त्याला आणि ह्याला जुळवाजुळव करू नका. जे चुकीच्या शिवाजी महाराजांबद्दल तर कोण काय बोललं तर कोणच आम्ही सण करणार. साहेब, संभाजीराजेंनी पत्र पाठवलंय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा तिथल्या जे रायगडवरचं कुत्र्याची समाधी ती काढा. काय तुमचं जिल्ह्यातनं येतो ना, मी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतोय आणि त्या किल्ल्याचा मावळा म्हणून आम्ही काम करतोय. प्रश्न असा आहे, ही समाधी काल परवा काय बांधलेली नाही आहे किंवा कोणाच्या म्हणण्यानुसार बांधलेली नाही आहे. त्यावेळेच्या इतिहास संशोधकारांनी किंवा कोणी जे काय सांगितलं ते केलेलं आहे. मधल्या काळामध्ये बजरंग दलवाल्यांनी ती कुत्र्याची समाधी पाडली होती आणि ती पाडल्यानंतर परत शासनाने हाय तशी बसवून दिलेली आहे. व्यवस्थित त्याचा विचार करून पुढचं पावलं टाकावी की जेणेकरून कोणाच्या भावना दुखवतील. एखादा असा पाळीव प्राणी प्रामाणिक असतो आणि त्यावेळेचा इतिहास त्या लोकांनी सांगितला, लिहिला गेला आणि म्हणून करता तिथं त्यांची समाधी बसतो. त्याच्यामध्ये व्यवस्थित तपासून घेऊन पुढचा निर्णय करू. रायगडच्या पालकमंत्री पदाच्या संदर्भात महत्वाचा प्रश्न आहे. 2 दिवस उरलेत अवघे या अधिवेशनामध्ये. तुम्ही पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हटलात की या अधिवेशनामध्ये पालकमंत्री कोण असणार जाहीर होईल, परंतु शेवटपर्यंत अजूनपर्यंत पालकमंत्री कोण असणार यावर आता मुख्यमंत्री तिकडे आलेत बघ, त्या लोकांना विचारतात. बस स्नेहल जगताप तुमच्या राष्ट्रवादीत जात आहेत अशी जोरदार चर्चा आहे. होय, कारण आता नीतिमत्ता ही कोणाकडे काय राहिलेली नाही आहे. कारण 4 महिने निवडणुकीला झाले नाहीत तर लगेच अदलाबदल चालू आहे. त्यामुळे त्या जरी गेल्या कुठेही तरी आम्हाला काय फरक पडत नाही.
कारण ही 4थी वेळ आहे त्यांच्या घराण्याला आम्ही हरवायची. त्याच्या वडिलांना 3 वेळेला आम्ही हरवलं आणि हिला 4थ्या वेळेला हरवलं. त्यामुळे ते प्रयत्नात आहेत, परंतु त्या प्रयत्नाला माझ्या मतदारसंघामध्ये यश होऊ शकत नाही हे आज आम्ही जाहीर तुमच्या करतो. मतदारसंघामध्ये भाजप कुठेतरी आपली ताकद वाढवतोय का? म्हणजे नाही, प्रत्येक पक्ष आपापली ताकद वाढायचा प्रयत्न करल, त्याबद्दल काही दुमत नाही आहे आणि त्याबद्दल आमचं काही म्हणणं पण नाही. तटकरे मुद्दाहून स्वतःच्या पक्षात घेऊन तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करते. आम्ही त्यांनी डिवचण्याचा प्रयत्न करू नाही तर काय करू, आम्ही आमचं काम करू आणि आमची सिद्धता दाखवून देऊ. ज्या वेळेला आम्ही काम करतोय हे लोकांना पटते म्हणून लोकांनी आम्हाला 4-4 वेळेला निवडून दिलं. दळवीला 2 वेळा दिलं, थोरवेला 2 वेळा दिलं आणि आम्ही आमचं काम करू. जनतेला पटलं तर आम्हाला पुढं स्कोप मिळेल आणि आम्ही जर कामच केलं नाही, लोकांना सामोरंच गेलो नाही तर लोक आम्हाला कसं स्वीकारतील. येस, थँक्यू, धन्यवाद. ठीक आहे, हे पुढे गेला अरुण.